परंतु तुमच्या प्रदर्शनावरती सर्व काही डिपेंड असतं. तर जाऊया एक फ्रेश मॅच, न्यू मॅच आपल्याला पाहायला मिळेल. त्या ठिकाणी टॉस जिंकल्यानंतर एलकुंदे संघाच्या संघनायकाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. 4 षटकांचा सामना आहे. पाहायचं आहे या 4 षटकांमध्ये एलकुंदे संघ किती धावांपर्यंत रोखू शकतो ट्रिपल एस सोनाली या संघाला. निश्चितच दोन्ही कर्णधार निश्चित क्षेत्ररक्षण करणार होते, परंतु या ठिकाणी टॉस जिंकल्यानंतर मात्र एलकुंदे संघाच्या बाजूने नाणेफेकी लागल्याने आता मात्र क्षेत्ररक्षण करताना आपल्याला आई सावराई एलकुंदे संघ मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्वामी समर्थ सोनाली संघाची महेश आणि सतीश. तर गोलंदाज पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन मार्गस्थ अक्षय सावराई एलकुंदे संघाचा. तर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहिली तर एक लॉंग ऑन आहे 38 सर्कलच्या बाहेर आणि एक स्क्वेअर लेगला आहे डीपमध्ये 38 सर्कलच्या बाहेर. आणि ऑन साईडचं आपण क्षेत्ररक्षण पाहिलं तर एक शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि एक शॉर्ट मिड विकेट. त्यानंतर एक मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हर, एक कव्हरला क्षेत्ररक्षक आहे आणि एक बॅकवर्ड पॉईंटला एक क्षेत्ररक्षक उभा आहे आणि एक शॉर्ट थर्डमॅनला आपण या ऑफसाईडचं क्षेत्ररक्षण पाहू शकता. तर गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती अक्षय, राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅट्समन महेश आणि सतीश ही सलामीची जोडी आहे, ज्या जोडीवरती भरपूर काही निर्भर असेल सोनाली संघाचं. कारण ज्यावेळी तुम्हाला सुरुवात चांगली मिळते त्यावेळी मात्र तुमचा अंत देखील चांगला आपण होताना पाहत असतो. तर पाहायचं आहे ही जोडी कशा प्रकारे सुरुवात देते आपल्या संघासाठी. गोलंदाज तयार अक्षय ओव्हर द विकेट ना पहिलाच बॉल आडव्या बॅटनं खेळलाय. पुलच्या अंदाजामध्ये चेडू स्क्वेअर लेग रिजनला ट्रॅव्हल होईल. डीपमध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलवरती येतील थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली. 2 धावा कंप्लीट झाल्या. निश्चितच छोट्या छोट्या चुका भरपूर महागात पडतात क्रिकेटच्या ह्या खेळामध्ये. निश्चित तेच आपण पाहिलं. थोडीशी चुकी केली क्षेत्ररक्षकानं त्या ठिकाणी आणि 2 धावा इझिली कंप्लीट आपण होताना पाहिल्या त्या ठिकाणी. तर पंच उमेश केने आणि कृष्णा केने सर अतिशय चांगले अंपायरिंग सध्या तरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये करत असताना ह्या मॅचमध्ये देखील सज्ज आहेत. पुढचा बॉल अक्षयचा, यावेळी आडव्या बॅटनं गॅप शॉट, चेंडू लॉंग लेगच्या डोक्यावरनं ट्रॅव्हल होतोय, सीमेरेषेच्या बाहेर जाईल. 6 धावांसाठी षटकार. सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॉलच्या लाईन मध्ये आले होते फलंदाज आणि चेंडूला पीक केलं, बॉलची लाईन रीड केली आणि सुपर लॉंग लेगच्या डोक्यावरनं एक फॅन्टास्टिक स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅट्समन महेशच्या बॅटमधनं येणारा षटकार आपण बघितला. धावसिंग षटकाराच्या मदतीने इथे पुढे जात असताना 8 वरती. गोलंदाज तयार अक्षय वन्स अगेन ओव्हर द विकेट ना पुढे ठेवण्याचा प्रयत्न, तेवढा चांगला स्ट्रोक, अजून एक धमाका पाहायला मिळतोय. बॅक टू इन अ रो षटकार. सुपर शॉट आपण पाहिला या ठिकाणी. पहिला बॉल जर पाहिला थोडंसं मागे टाकला, त्यानंतर बॉल शफल क्रॉस झाले, बॉलच्या लाईन मध्ये येऊन बॉलला अगदी पुलच्या अंदाजामध्ये खेचून मारला होता लॉंग लेगच्या डोक्यावरनं आणि तदनंतर गोलंदाजाने पुढे लेन ठेवली. ओव्हर पिच बॉल झालं, चेंडूला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलं. 6 धावांसाठी. निश्चित आता गोलंदाज कुठे करेल याच्याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं असेल, कारण मागच्या बॉलवरती लॉंग लेग रिजनला खेचून मारलं आणि पुढे टाकला त्या बॉलला देखील ओव्हर पिच करून मिड विकेटच्या बाहेर पाठवला. भरपूर चांगली बॅटिंग आता मात्र इथे होत असताना या मॅच मध्ये महेश स्वामी समर्थ सोनाली संघाचा इज ऑन फायर नाव. तिसरा येईल का? मिस टायमिंग आहे, मिडॉनला जज केलं जात आहे. यावेळी मात्र फलंदाज बाद होईल. पहिला झटका ट्रिपल एस सोनाली संघाला.
2 षटकार आलेले, कुठेतरी निखिल थांबणं गरजेचं होतं फलंदाजाला. अति काही संकटात नाही असं म्हटलं जातं. निश्चित आणि पुढचा देखील तिथे तिसरा षटकार मारण्याचा प्रयत्न केला महेशनं आणि तिथे मात्र फसला गेलाय. नाही, चांगल्या बॉलला सन्मान देणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं क्रिकेटच्या खेळामध्ये. तुम्ही प्रत्येक बॉल षटकार मारू शकत नाही. हा बॉल चांगला होता, लेनचा बॉल होता, अधिक उचली घेणारा बॉल होता. हा निश्चितच आनंद केनेला विचारा नर्वस 49 किरवलीच्या मैदानावरती ज्यावेळी 49 बनवल्या होत्या त्यावेळी मात्र कुठे चुकी झाली निश्चित ते अजूनपर्यंत विचार करत असतील ते 49 धावेंचं. यावेळी पुढचा बॉल यावेळी ऑन साइडला हुक केलाय, पुन्हा एकदा बॅकवर्ड माफ करा फाईन लेग रिझनला बॉल वेगाने ट्रॅव्हल झालाय, सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावे. निश्चितच भरपूर चांगली बॅटिंग. आता मात्र इथे होत असताना विकेट गेल्यानंतर वाटलं होतं कुठेतरी दबावामध्ये येईल, परंतु तसं न होता जो अटॅक, जो नॅचरल क्रिकेट आहे तो क्रिकेट इथे आपल्याला पाहायला मिळतोय. तर धावसंख्या आपण पाहू शकता फलकावरती 19 धावा इथे जमा झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 धावा इथे कंप्लीट होत असताना. तर निश्चितच हे पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आमचे समालोचक योगेश पाटील आणि त्यांच्यासोबत विकेश मुकादम आणि तुषार केने हे जे स्पर्धेचे आयोजक आहेत. मैदानाच्या चारही बाजूने एक फेरफटका मारत असताना कुठेतरी सर्वे चालू आहे मैदानाचा. अतिशय चांगली मेहनत या दोन्ही आपण जे स्क्रीनवरती पाहतोय दोन्ही सुपुत्र भावालीचे निश्चितच विकेश आणि तुषार केने यांनी घेतली, त्यांच्यासोबतच अनंत केने आणि निश्चितच संपूर्ण जय बजरंग स्पोर्ट भावाले संघानं ही स्पर्धा सफल होण्यासाठी मित्रांनो घेतली आहे. आता मात्र मैदानाचा चौफेर फेरफटका इथे मारत असताना चारही बाजूने मैदानाचा सर्वे करत असताना त्यांच्यासोबतच आमचे गोल्डन व्हॉइस कोकसे गावचे सुपुत्र योगेश पाटील सुद्धा त्यांना जॉईंट आहेत. निश्चितच अभ्यास केला जाईल की कुठे काय व्यत्यय तर येणार नाही ना कोणत्या क्षेत्ररक्षकाला, कारण इंजरी ही भरपूर होत असते. कधी कधी आउटफील्ड मुळे होते तर कधी कधी खेळाडूंच्या चुकांमुळे होत असते, परंतु इथे आउटफील्डचा निश्चितच निरीक्षण करत असताना. तर जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाज तयार होईल, गोलंदाजी मार्ग वरती अरुण एलकुंदे संघाचा. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवा प्लीज, कुठल्याही प्रकारे वेलविलंब लावू नका. क्षेत्ररक्षण विखुरले पॉवर प्ले संपल्यानंतर गोलंदाजाला निश्चितच आता मात्र थोडीशी सुटकीचा श्वास निश्चित मिळत असेल, कारण क्षेत्ररक्षण थोडंसं खुलं झालंय. सीमेरेषेवरती भरपूर क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात प्रोटेक्शनसाठी. फक्त 2 क्षेत्ररक्षक हे 38 सर्कलच्या आतमध्ये आहेत. एक बॅकवर्ड पॉइंट आहे आणि एक शॉर्ट थर्डमॅन आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. यावी निश्चितच एसटी चीत केलं होतं, पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतो. एक अवांतर धाव जोडली जाईल स्कोर कार्ड वरती. धावसंख्या 20 वरती. एका धावीच्या मदतीने स्कोर पुढे सरकत असताना 20 ऑन बोर्ड. 20 धावा फलकावरती लागल्यात मित्रांनो. पहिला स्पर्धेचा हा उद्घाटनीय दिवस, अजूनही 4 दिवस बाकी आहेत. 4 तारखेला मेगा फिनाले आहे या स्पर्धेचा. निश्चितच हु इज द चॅम्पियन ऑफ जय बजरंग चषक भावले 2021. यावी फटका चांगला आलाय, खराब चेंडू बॉलची लाईन तिथे पीक केली आणि चेंडूला फेकून दिलाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरनं जातोय. 6 धावेंसाठी षटकार. व्हॉलेंटियर्स आपण सीमेरेषेचा ताबा घ्या प्लीज.
भरपूर बॉल बाहेर जात आहेत, आउट ऑफ होत आहेत. ते बॉल कसे लवकर आत येतील याची थोडीशी आपण व्यवस्था करायची आहे. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 26 वरती 26 ऑन बोर्ड. वन्स अगेन यावेळी सोडून दिला जातो पंचांचा नो बॉलचा इशारा असेल. बरोबर खेळपट्टीच्या बाहेर विकेटच्या बाहेर पिचिंग झालं होतं बॉल आणि या बॉल पुढचा बॉल हा फ्री हिट देखील असेल असे दर्शवत असताना आमचे पंच कृष्णा केने सर. पहा उघडा डोळे बघा नीट, कारण या पुढचा बॉल आहे फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू समोर जाईल. फलंदाज त्याच्या बॅटमध्ये एक उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. सागर या फ्री हिटच्या बॉलवरती कशा प्रकारे समोर जातोय पाहायचं आहे. माफ कर, सतीश याने एक षटकाराने चौकार मारलाय. फ्रीडचा बॉल देखील तोच फेस करणार आहे. फ्रीडच्या बॉलवरती कसं उत्तर सतीशच्या माध्यमातून दिले जाते हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज थोडंसं अंडर प्रेशर अरुण ओव्हर द विकेट. फ्रीडच्या बॉलवरती फ्री माइंडेड स्ट्रोक मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना एक भला मोठा घणाघाती प्रहार षटकार. काय बॅटिंग केली जाते. या ठिकाणी प्रेशर होतं गोलंदाजावरती आणि त्याचा फायदा इथे उचलत असताना फ्रीट होतं. फ्री माइंडेड स्ट्रोक खेळायला निश्चित सुवर्ण संधी होती. त्या संधीचा फायदा इथे घेतलाय. यावेळी लो फुल टॉस बॉल पुन्हा एकदा भरपूर चांगला स्ट्रोक येतोय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक होते परंतु पोहोचले नाही त्या ठिकाणी. चेंडू सीमा पार जाईल. 4 काय बॅटिंग केली जाते. 5 चेंडूंचा सामना गेला आतापर्यंत बॅट्समन सतीशनं 21 धावा ह्या वैयक्तिक बनवल्यात. महेशनं बाद होण्यापूर्वी 14 धावा बनवल्या होत्या. महेश बाद झाल्यानंतर कुठेतरी वाटलं होतं की आता मात्र फलंदाजांवरती दबाव असेल, कारण महेश बाद झालाय, आपल्याला विकेट वाचवायचे आहेत. परंतु तसं न होता आपल्या नैसर्गिक रूपाला साजेशी कामगिरी इथे दोन्ही फलंदाज करत असताना यावेळी भरपूर चांगला बॉल पुढे ठेवण्याचा प्रयत्न, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. अक्षरशः आपण पाहिलं तर लवती कार्पेट चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनकडे ट्रॅव्हल चालू होता. भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं त्या ठिकाणी. तर राम घरत यांचं आपण सहर्ष स्वागत करूया या स्पर्धेमध्ये आणि विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळी सोडून दिला जातोय पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय. एक अवांतर धाव जोडली जाईल स्कोर कार्ड वरती. 39 रन्स ऑन अ बोर्ड. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. यावेळी स्कूप केलाय. सुपर शॉट परंतु क्षेत्ररक्षक आहेत डीप फाईन लेगला चुकी करताना दिसले त्या ठिकाणी. चेंडू सीमा पार जातोय. 4 धावांसाठी चौकार. निश्चितच पाहू शकता आपण रिप्ले मध्ये बॉलच्या लाईन मध्ये आले ना अगदी तिलक करत दिलशानचा अंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. निश्चितच नुकताच व्यासपीठावरती रामजी घरत यांचं आगमन झालंय. त्यांचा आपण मनपूर्वक सस्नेह हार्दिक असं स्वागत करतोय. लोणारगावचे उद्योजक उद्योगपती आपलं मी जय बजरंग चषक 2021 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकत असताना 43 ऑन बोर्ड. अगदी आपल्याला एक वाटलं की जणू तिलकरत्ने दिलशान हा स्ट्रोक खेळतोय की काय. तशाच प्रकारे स्ट्रोक या इथे आला होता. यावी फुल टॉस बॉल आहे. भरपूर चांगला स्ट्रोक आलाय. अजून एक धमाकेदार फटका. चेंडू सीमा पार जाईल. 6 धावांसाठी षटकार.
बघा ह्या सामन्यामधील विजेता संघ लोणाड संघाशी 2 हात करणार आहे. यावेळी फटका फसलाय, मिस टायमिंग फटका, बॉल हवेमध्ये. निश्चितच दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल आणि 2 धावा कंप्लीट देखील इथे होत असताना धावफलक 2च्या मदतीने पुढे सरकेल. फलकावरती 51 रन्स ऑन बोर्ड, 51 धावा धावफलकावरती लागल्यात. या सामन्यातील विजेता संघ लगेचच नेक्स्ट मॅच खेळणार आहे शिवशक्ती लोणाडशी. तर शिवशक्ती लोणाड आपण तयार राहायचं आहे. यामधनं जिंकणारा संघ लगेचच आपल्याला पुढील सामन्यासाठी तुमच्या समोर खेळणार आहे. यावेळी शॉर्ट ऑफ लेन ऑन साइडला हुक केलंय, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरने चेंडूला पाठवलंय. 6 धावांसाठी षटकार. सतीश वैयक्तिक 30 या धावसंख्येवरती खेळतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. निश्चितच आजच्या दिवसामधील या स्पर्धेमधील दुसरं अर्धशतक पाहायला मिळेल का? ज्या अंदाजाने जो बॅटिंग करतोय, सागरचा विचार केला, सागर देखील 10 धावा बनवतोय आतापर्यंत 2 चेंडूचा सामना करत असताना. यावी फटका फसलाय, क्षेत्ररक्षक दूर आहेत, थोडेसे पोहोचण्याचा प्रयत्न करतात, पोहोचतील का? येस, बॉल वरती जरूर पोहोचले, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखणार नाहीयेत. 2 धावा कंप्लीट होतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे सरकेल. धावफलकावरती एकंदरीत धावा आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना टॉस हारल्यानंतर ट्रिपल एस सोनाली संघाच्या 59 रन्स, 59 धावा. उच्चांक जर आपण पाहिला तर एन के स्पोर्ट खांडवलच्या नावावरती आहे. पहिल्या मॅच मध्ये 4 षटकांमध्ये तब्बल वाकीचा पाडा संघाच्या अगेन्स्ट 91 धावा कुठल्या होत्या? यावेळी सुरेख चेंडू, फलंदाज देखील बीट झाला होता, यष्टी रक्षक देखील बीट झाला होता. आय थिंक बॅटची इनर एज लागली होती. यावेळी धावबादची शक्यता आहे आणि आता मात्र फलंदाज सागर दुर्दैवी स्वरूपामध्ये बाद होते. बॉल ओव्हर द विकेट. यावेळी अजून एक मोठा फटका, पुन्हा एकदा चेंडू मागवावा लागेल सीमेरेषेच्या बाहेरून. 6 धावांसाठी षटकार. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका, बॅक टू बॅक. या ओव्हर मध्ये सर्वात लांब लचक षटकार इथे खेचत असताना आपल्या डावातील बॅट्समन सतीश इथे आग ओकताना दिसतोय. अक्षरशः षटकारांची आतषबाजी इथे करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 71 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि वैयक्तिक इथे धावसंख्येचा विचार केला 72 रन्स, माफ करा सुधारित धावसंख्या.
45 भूपेश, आजच्या दिवसामधील दुसरं अर्धशतक पाहायला मिळेल का? निश्चितच अंदाज तर लावला जातोय, ज्या अंदाजाने तो फटकेबाजी करतोय. कारण रोहितच्या ओव्हरमध्ये अक्षरशः रोहितला पिटाळून काढलं. दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज अरुणला 30 धावा घेतल्या होत्या आणि रोहितला 23 धावा इथे घेतल्यात. एकंदरीत 72 धावा इथे कंप्लीट झाल्यात धावफलकावरती. निश्चितच शिवशक्ती लोणार देखील या मॅच कडे टक लावून बघत असेल, कारण इथनं जिंकणारा संघ त्यांच्याशी फाईट करणार आहे पुढच्या मॅच मध्ये. शेवटचं अंतिम षटक राऊंड द विकेट ना. पंचांचा वाईड बॉलचा इशारा, एका वाईड अवंतरच्या मदतीने धावफलक 73 वरती जाईल. 73 धावा फलकावरती इथे लागत असताना गोलंदाज प्रीतमचा वापर केला. इथनं एलकुंदे संघाकडनं पाहायचं आहे अंतिम षटक आहे. once again round the wicket, full toss ball, superb shot, forcing stroke, what a great shot. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. शॉट ऑफ द आफ्टरनून. ऑन बोर्ड 80 धावा धावफलकावरती इथे लागल्यात आणि अजूनही पूर्णच्या पूर्ण षटक बाकी आहे. फ्रीटचा बॉल यावी आडव्या बाटनं, जरूर एक सिंगल कंप्लीट. एकच धाव, दुसरीचा प्रयत्न, मिसफिल्डिंग. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. नाही, मी इथनं निश्चितच म्हणेल सतीशने जी फटकेबाजी केली 45 धावांवरती खेळतोय तर डिझर्व करतोय त्याचा अर्धशतक. त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक एंड देणं देखील तितकंच महत्वाचं असेल. परंतु या इथनं धावांसाठी देखील तुम्हाला जायचं आहे, कारण एखादा खेळाडू स्वतःसाठी नाही तर त्याच्या संघासाठी आणि त्याच्या गावासाठी खेळत असतो. तर निश्चित अर्धशतक हे महत्वाचं नसेल सतीशसाठी, तर धावा येणं महत्वाचं आहे. यावेळी बॉल भरपूर उचली घेणारा होता. शॉट तडम्यानला चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळाली. धावफलक 1च्या मदतीने पुढे सरकेल. 83 रन्स, 83 धावा फलकावरती लागतील. अजूनही भरपूर खेळ बाकी आहे. निश्चितच या धावा येणाऱ्या डावामध्ये चेस होतील का, परंतु अजूनपर्यंत किती धावा जोडल्या जातील. 45 वरती वैयक्तिक खेळतोय. अर्धशतक पाहायला मिळेल का बॅट्समन सतीशचं? आजच्या दिवसांमधील दुसरं होणार का? परंतु यावी बॉल खोलवर टप्प्याचा आहे. एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, जोपर्यंत बॉलवरती क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत मात्र इझिली 2 धावा कंप्लीट करत असताना 14 चेंडू 47 धावांवरती खेळतोय. निश्चितच 3 धावांची गरज आहे अर्धशतक कंप्लीट करण्यासाठी. आणि धावांचा उच्चांक पाहिला तर खांडवा संघाने 91 बनवल्या होत्या. त्या उच्चांकाचा देखील विक्रम मोडीत काढतोय का सोनाली संघ, हे देखील पाहणं गरजेचं. ड्राईव्ह केला ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल कंप्लीट. आता मात्र दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये त्या ठिकाणी. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जाईल. 86. आता मात्र येणारे आपण पाहतोय चेंडू अजूनही शेष आहेत. 2 आणि 2 पैकी 1 बॉल तरी मिळेल का, कारण 48 झालेत. अर्धशतक होणार का याच्याकडे देखील लक्ष लागलंय. यावेळी निश्चितच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू सीमा पार. 4 धावेसाठी चौकार. फील्ड निश्चित हा चौकार कुठेतरी निराश करणारा होता फलंदाजीच्या पक्षामध्ये. असं आपल्याला पाहायला मिळत नाही की चौकार षटकार निराश करतोय फलंदाजांना, परंतु हा चौकार थोडासा निराश करताना दिसलाय जरूर आपल्याला या ठिकाणी. कारण स्ट्राईक एंड जरूर मिळाली असती सतीशला. त्याच्या आयुष्यामधील एक अविस्मरणीय ही खेळी त्याला देखील करता आली असती. तरी देखील मी म्हणेल भरपूर चांगला खेळ केला. जर मित्रांनो प्रदर्शन आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या सतीशसाठी. ज्या प्रकारे त्यांनी षटकार मारले, ज्या प्रकारे त्यांनी चौकार मारले, अक्षरशः या ठिकाणी प्रेक्षकांची मनं जिंकलीत. यावेळेचा बॉल पाहायचा आहे. फटका चांगला आलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. शेवटच्या बॉलवरती इथे गडी बाद केला जातोय गोलंदाज प्रीतमच्या माध्यमातून. तर एकंदरीत धावा इथे जमा झाल्यात फलकावरती.
90 आणि 91 धावेचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी या इथे एलकुंदे संघाला. खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. सर्वप्रथम बॅटिंग करत असताना सलामीला महेश आणि सतीश आले होते. महेशने 14 धावा बनवल्या, इथे नॉट आउट 48. आता मात्र अनंता केने यांना जोड सापडलाय. नॉट आउट 49 आणि नॉट आउट 48. काय नाराजी असते, काय मनामध्ये चालत असतं, आता मात्र सतीशला देखील ठाऊक आहे, अनंता केनेला देखील ठाऊक आहे. बॉल त्या ठिकाणी सापडला नाही शेवटचा. कदाचित अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं असतं, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला जागा नाहीये. तर 91 धावांचं लक्ष असेल. शिवशक्ती लोणाड आपण तयार राहा. या सामन्यामधील जिंकणारा संघ तुमच्याशी फाईट करणार आहे. निश्चितच पाहू शकता हे आमचं व्यासपीठ आज मात्र खुलून अक्षरशः आपण पाहिलं तर पहिल्या 17 सकाळच्या 17 मान्यवरांची मांदियाळी आपल्याला लाभलेली आहे. व्यासपीठावरती भरपूर मान्यवर पाहुणे उपस्थित आहेत. तसेच NK स्पोर्ट खांडवा संघाचे खेळाडू देखील उपस्थित आहेत आणि आज खुश देखील भरपूर आहेत खांडवा संघाचे खेळाडू, कारण त्यांचं प्रदर्शनच तितकं लाजवाब झालंय. आज त्यांच्या खेळाडूंनी प्रेक्षकांची देखील मनं जिंकली, त्यांच्या पाठीराख्यांची आणि गावकऱ्यांची देखील या इथे स्पर्धेमध्ये मनं जिंकलेले आहेत. आणि खरोखरच आपण पाहू शकता बंटी केने भावाले यांचं या ठिकाणी आगमन होताना त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. वेलकम. मी आपल्याला विनंती करतोय, आपण आमच्या VIP डायज वरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सुस्वागतम. आमचे तानाजी भालेकर असतील, त्याचबरोबर राम घरत उद्योजपती लोणाड असतील, त्यानंतर त्यांच्या बाजूला आपण पाहतोय विनोद ज्यांना सामनावीरचा पुरस्कार मिळवला होता, त्यानंतर अनंता केने, योगेश पाटील आणि तुषार केने सर्व आपण पाहू शकता आमच्या VIP डायज वरती सामन्याचा आनंद घेत असताना. 91चं लक्ष आहे, तर निश्चितच 4 षटकांमध्ये 91 कशा केल्या जातील की या 91 वाचविल्या जातील हे ऐकूयात पुन्हा एकदा योगी यांना. वेलकम इन कॉमेंट्री बॉक्स मिस्टर योगेश पाटील. थँक्यू सो मच समीर ठाकरे. तर पहिल्या चेंडूवर इथे मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु या ठिकाणी पहा थोडंसं क्षेत्ररक्षण चुकीचं पाहायला मिळालं आणि चेंडू मात्र निघून गेला. लॉंग लेग चिमेरच्या पलीकडे पहिल्या चेंडूवर येणारा हा पहिला चौकार. काय जबरदस्त फलंदाजी आज स्वामी समर्थ सोनाली संघाच्या फलंदाजाने मात्र या ठिकाणी सादर केली. खास करून सतीश हरटचं मी कौतुक करेन. तब्बल 48 धावांचं इथं मात्र योगदान दिलं. फक्त आणि फक्त 15 चेंडूंना मात्र सामोरा गेले आणि मात्र या धावांचा तुम्हाला पाठलाग करायचा असेल तर मात्र कुठेतरी हायलाइट क्रिकेट या ठिकाणी एलकुंदे संघाच्या फलंदाजांना मात्र या ठिकाणी खेळावं लागेल. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. महेशने आपल्या षटकाला सुरुवात केली. अक्षय आणि प्रशांत हे दोन सलामीवीर फलंदाज आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा मात्र मोठा फटका खेळायचा उद्दिष्ट आहे, परंतु फटका चुकीचं फसलाय. हवेत आहे क्षेत्ररक्षक मिडविकेटला कोणत्याही प्रकारची चूक करत नाही. सागर आहेत त्या ठिकाणी आणि लागणार हा पहिला झटका
एलकुंदे संघाला फलंदाज अक्षय बॅक टू द एलिव्हेशन कुठेतरी चुकीचं आपण पाहिलं. पूर्णपणे ताकद झोकली नाही फलंदाज अक्षयने आणि त्याच कारणापासून बराच वेळ चेंडू आकाशामध्ये आपल्याला हवेत पाहायला मिळाला आणि मिडविकेटला मात्र कोणत्याही प्रकारची चूक होताना आपण पाहिली नाही. सुरेख झेल मात्र डीपमध्ये समाप्त केलं सागरने आणि त्याच कारण पाहतो की आता मात्र वन डाऊनला आलेला आहे नवीन फलंदाज विजय वाकडे. एक अष्टपैलू खेळाडू आहे, उत्कृष्ट खेळाडू आहे एलकुंदे संघाचा. इथे मात्र चेंडू आपली दिली चेंडू पाहतोय आपण. पुन्हा एकदा मिस टाइम झाला आहे परंतु क्षेत्ररक्षकाने मात्र खूपच छान कार्य केलं आहे आपल्या संघासाठी. 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या परंतु ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण मैदानाच्या आतमध्ये नक्कीच कुठेतरी कौतुकास्पद कामगिरी मी तर म्हणेन. विजयला नक्कीच कुठेतरी आपल्या जीवनातील सर्वोत्कृष्ट इनिंग्स इथे मात्र सादर करावं लागेल. क्षमता आहे विजयकडे कारण अनेक वर्षापासून त्याला आपण पाहतो की सिटी क्रिकेटमध्ये सुद्धा मात्र या खेळाडूने एक नवीन ओळख निर्माण केलेली आहे आणि मात्र तशा प्रकारचा खेळ इथे मात्र पाहायला मिळतोय का पाहूया. धावसंख्या 2 असताना 1 गडी बाद 6. इथे मात्र खूपच छान चेंडूच्या पैकी डॉट चेंडू आलाय. वन फॉर दी ओव्हरचा इशारा सुद्धा इथे मात्र पाहायला मिळतोय. महेश पुन्हा एकदा इथे मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू पाहायला मिळतोय. जबरदस्त फाटका चेंडू निघून जाईल. मिड विकेटच्या बाहेर येणारा पहिला षटकार एलकुंद्या संघाच्या डावामध्ये. खूपच दूरवर जाऊन मात्र हा चेंडू लँड झालाही परंतु तुम्हाला या फटक्यामागे फक्त 6 धावा मिळतील. परंतु काय जबरदस्त या ठिकाणी मात्र कमिटमेंट चेंडू आणि बॅटमध्ये पाहतोय. लाजवाब टायमिंग प्रशांतच्या बॅटमधून निघणारा हा षटकार आपण पाहतोय. प्रशांतने आतापर्यंत 3 चेंडू पेस केलेत. 3 चेंडूमध्ये आपण जर पाहिलं तर 9 धावांचं आतापर्यंत आपल्या संघाला योगदान देतोय आणि धावसंख्या आता मात्र पाहिली तर आपण 8 धावांचं योगदान देतोय. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये आपण पाहतोय 1 गडी बाद 12 धावा. आता मात्र कुठेतरी वेग चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता महेशचं परंतु लाईन चुकीची आपण पाहिली. उजव्या इष्टीच्या पलीकडे मात्र हा चेंडू पाहायला मिळतोय आणि चांगला निर्णय आपण तो उमेश केणी सरांच्या माध्यमातून आपण पाहतोय. वाईटचा इशारा पाहायला मिळाला आणि पहिली अवंतर धाव इथे मात्र खर्च केली आहे गोलंदाज महेशने. 91 धावांचा इथे मात्र तुम्हाला पाठलाग करायचा आहे. आव्हान खडतर आहे परंतु त्या आव्हानाचा तुम्हाला पाठलाग करायचा असेल तर तुम्हाला हायलाइट क्रिकेट प्रस्थापित करावं लागेल. इथे मात्र पहा 1 फॉर दी ओव्हरचा इशारा अगोदरच दिला होता गोलंदाजासाठी आणि त्यानंतर आपल्याला या ओव्हरमध्ये दुसरा बाउन्स चेंडू आपण पाहिला आणि त्याच कारणाने पंचांनी मात्र हा नो चेंडू मात्र घोषित केलेला आहे आणि मात्र फलंदाजासाठी सुवर्ण संधी असेल की या पुढील जो चेंडू असेल तो मात्र फिरीट चेंडू असेल. परंतु फिरीट चेंडूवर मी नेहमीच सांगतो की तुम्ही चेंडूच्या मेरिटप्रमाणे फटका खेळणं गरजेचं आहे कारण काही फलंदाज असे असतात की फक्त त्यांना एकच डोळ्यासमोर चित्र असतो की या चेंडूवर मला मोठा फटका खेळायचा आहे आणि त्यामध्ये अनेकदा फलंदाज मिस टाइम फटके खेळत असतात. या ठिकाणी पहा अजून एक खराब लेंथ बीमर आहे आणि फिरीट मात्र कंटिन्यू असेल एलकुंदे संघासाठी. आता मात्र कुठेतरी दिशा भटकताना आपण पाहतोय गोलंदाज महेश कारण आपण महेशचा विचार करतो एक प्रॉपर गोलंदाज आहे स्वामी समर्थ सोनाली संघाचा. त्याला मी नेहमीच अनेक स्पर्धेमध्ये पाहतो की पहिले षटक तो हाताळतोय आणि चांगला योगदान त्याचं नेहमीच लागलेलं आहे सोनाली संघाला. परंतु या ठिकाणी कुठेतरी दडपणामध्ये गोलंदाजी करतोय परंतु दडपण फलंदाजावर असणं गरजेचं आहे. गोलंदाजावर मात्र कोणत्याही प्रकारचं प्रेशर नाही कारण गोलंदाजाला तब्बल 91 धावांचं फक्त या ठिकाणी संरक्षण करायचं आहे. इथे मात्र फिरीट चेंडू होता परंतु या ठिकाणी हवं तसं फायदा उचलू शकला नाही फलंदाज प्रशांत. प्रेक्षकांना एक विनंती करतोय जी सीमेरेषेला जो आपण पडदा पाहतोय तो आपण पकडू नका प्लीज.
पडद्यापासून थोडीशी आपण दूर बसले तर चांगला होईल, कारण पडदा ही आमची सीमारेषा आहे. थोडंसं कॉपरेट करा मित्रांनो, कारण हा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठीच उभा केलेला आहे, ही स्पर्धा तुमच्यासाठीच आहे. तर तुमचं सहाय्य लागेल असे मी आयोजकांच्या वतीने तुम्हाला विनंती करतोय. खांडवळ गावचे उद्योजक मिस्टर गणेश पाटील यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. वेलकम गणेश, तुझं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज गणेश पाटील इन मध्ये नाही, काही कारणास्तव मात्र ते बिझी होते आणि त्याच कारणाने पाहतो की क्रिकेटच्या जर्सीमध्ये त्यांना आज आपण पाहत नाही. जय मल्हार किरवली इथे मात्र ते मॅचमध्ये इन होते. खूपच छान फटके त्यांच्या बॅटमध्ये पाहायला मिळाले. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावा संख्या इथे पाहिली तर एक गडी बाद 15 धावा, 91 धावांचा पाठलाग करतो या ठिकाणी सावराई एलकुंदे. येणारे 18 चेंडू आणि आता मात्र 18 चेंडूमध्ये विजयासाठी तब्बल 76 धावींची आवश्यकता आहे. दुसऱ्या षटकाला मात्र गोलंदाज सुरुवात करेल भावेश हरड. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने आपल्या षटकाला सुरुवात केली. चेंडू हवेत आहे, परंतु सागर वनगाकडे मात्र झेल सुटलाय, झेल ड्रॉप झालाय. मिड विकेटला जीवनदान मिळतो या विजय वाकडेला. आणि हा असा खेळाडू आहे की कोणत्याही क्षणी मात्र या सामन्याला कलाटणी देऊ शकतो. आपण पाहू शकता अगदी सहजपणे झेल घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तो प्रयत्न कुठेतरी असफल होताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. कारण आउटफील्डचा आपण विचार केला तर सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून सागरकडे पाहिला जातो या सोनाली संघासाठी. परंतु या ठिकाणी प्रशांत ऑन फायर, काय जबरदस्त या ठिकाणी फटका पाहतो. या चेंडू निघून जाईल डीप स्क्वेअर लेग सीमरच्या पलीकडे. पंचांचा इशारा, षटकार. तुम्हाला दोन्ही बाजूने मात्र अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल आणि तेच क्रिकेट आपण एलकुंदे संघाच्या माध्यमातून पाहतोय. कारण यांचाच मात्र विचार करू शकणार नाही, कारण प्रशांतकडे सुद्धा त्याच प्रकारची क्षमता आहे आणि त्याच क्षमतेनुसार मात्र आतापर्यंत आपण त्याच्या बॅटमध्ये 2 षटकार पडलेले. 14 धावांवर आतापर्यंत प्रशांत खेळतोय आणि आता मात्र डाव्या इष्टीवर चेंडूची फेकी पाहायला मिळाली. पंतांचे दोन्ही हात समांतर वाईटचा इशारा. नक्कीच अनेक प्रकारे आपण अशा प्रकारचे चित्र एखाद्या गोलंदाजाच्या विरुद्ध पाहत असतो. एखादा मोठा फटकाला तर मात्र लाईन त्याची चुकीची पाहायला मिळत असते आणि तेच चित्र आपण या ठिकाणी पाहिलं. परंतु स्वेर चेंडू नंतर एक कमबॅक डिलिव्हरी सुद्धा आपण पाहिली. एक काला होता की भावेश हरडे मात्र टेनिस क्रिकेटवर एक वेगळी छाप सोडली होती, परंतु काही नियमावली आली. मात्र त्या नियमावलीनंतर भावेश हरडच्या खिलीवर थोडंसं परिणाम झालं, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा भावेश त्याच लयीमध्ये आपण पाहतो की एखाद्या स्पर्धेमध्ये उतरतोय आणि त्याकडे जे अपेक्षा आहे सोनाली संघाला, त्या अपेक्षा मात्र तो नेहमीच पूर्ण करत असतो. परंतु या ठिकाणी हुक करतोय, फटक्या चेंडू हवेत आहे. ड्राईव्ह लगावली होती लॉंग लेगच्या दिशेने, परंतु चेंडू आपल्या हातामध्ये मात्र तो विसावू शकला नाही. रिप्ले पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. पाहू शकता आपण चेंडू हवेत आहे, स्वतःला झोकून दिलं त्या ठिकाणी, परंतु पहा चेंडू हातामध्ये मात्र ते विसावू शकले नाही. नक्कीच झेल होणं गरजेचं होतं, परंतु या ठिकाणी पाच झेल ड्रॉप झाला आणि मात्र कुठेतरी जीवनदान मिळतोय फलंदाज विजयला. आणि या ठिकाणी परफेक्ट यॉर्कर, स्वतःला यॉर्क बनवलं आणि उजवी एष्टी मात्र या ठिकाणी वाकवली फलंदाजाची. गोलंदाज भावेशने लागणारा हा दुसरा झटका सावराई एलकुंदे संघाला. प्रशांत बॅक टू द गाव. तर असं वाटलं होतं की मात्र या ठिकाणी प्रशांत मोठी इनिंग्स मात्र साकारेल, परंतु या ठिकाणी काय जबरदस्त या ठिकाणी विकेट टेकिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली गोलंदाज भावेशच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये युनिट नंबर 4 आणि मात्र त्याचा सुद्धा मात्र चांगला चेंडूने स्वागत केलं आहे. फलंदाज आहे ज्ञानेश्वर आणि अशा रीतीने मात्र दुसऱ्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आहे. पाहू शकता आपण शेवटच्या चेंडूची फेकी फुलटॉस लेंथ होती, परंतु त्या लेंथवर मात्र एक्झिक्युटिव्ह मात्र फटका फलंदाज करू शकला नाही आणि अशा कारणाने धावसंख्या आपण पाहू शकता 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 25 धावा. सिल्वर जुगली आकडा
पाहायला मिळतोय. आणि आता मात्र समीकरण पाहिलं तर खूप मोठं समीकरण आहे. सावराई एलकुंदे संघासमोर 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी तब्बल 66 धाबा तुम्हाला इथून जोडायच्या आहेत. म्हणजे प्रति षटकामागे आपण जरा अस्किंग रन रेट पाहिलं तर 33 धावांचं आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर मित्रांनो अजून एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. चालू सामन्यात विजेता संघ 2 हात करेल शिवशक्ती स्पोर्ट लोणार संघासमोर आणि त्याच सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो मात्र आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्यामध्ये अर्थात क्वार्टर फायनलमध्ये 2 हात करेल एन के स्पोर्ट खांडवाल संघासमोर. शेड्यूल जर पाहिलं तर थोडंसं चेंजेस पाहायला मिळेल कारण 2 संघ आज इथे मात्र उपस्थित झाले नाही आणि त्या संघावर कुठेतरी कारवाई नक्कीच या असोसिएशनच्या माध्यमातून केली जाईल. SR स्पोर्ट वैजोले आणि रोशन स्पोर्ट मुठवाल हे 2 संघ काही कारणास्तव इथे मात्र उपस्थित झाले नाही. त्यांच्यावर नक्कीच मी अध्यक्ष साहेबांना सुद्धा या ठिकाणी हे आयोजक मात्र नक्कीच निरोप देतील की काहीतरी कारवाई करणं गरजेचं आहे कारण आपण असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय. तर जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय. या गोलंदाज परतो या ठिकाणी हुक करतोय. जबरदस्त आपलातून फटका विजय वाकडेच्या पाठपोतीत येणारा हा पहिला बिग हिट 6 धावांसाठी षटकार. तुम्हाला अशाच प्रकारचे फटके खेळायचे आहेत कारण चेंडूची संख्या कमी आहे आणि धावांची संख्या जर पाहिली तर खूप जास्त आहे. परंतु आगास खूप छान या तिसऱ्या षटकाचा आपल्याला पाहायला मिळतोय कारण गोलंदाज नितीनने षटकात सुरुवात केली आणि नितीनचं स्वागत केलं विजयने षटकाराने. वर्ध विकेट पुन्हा एकदा इथे मात्र कोलवट या ऑन साईडला चेंडू कार्पेटसाने निघून जातोय. वाईडिश लॉंगनला महेश अतिशय वेगाने आले त्या जबरदस्त कमेंटमॅन आपण पाहतोय. पाहता पाहता 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या. पूर्णपणे जबाबदारी असेल आता मात्र विजय वाकडे यांच्या खांद्यावर आणि ती जबाबदारी मात्र पाहूया चोखपणे पार पाडतोय का. मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती महान करून दाखवावी लागेल आपल्या संघासाठी. चेंज ऑफ पेस फ्लॅटेड डिलिव्हरी परंतु चेंडू मात्र जातो जमिनीला गुदगुल्या करत पुन्हा एकदा वारिश लॉंगांच्या दिशेने सिंगल आणि डबलने मात्र काही सिद्ध होणार नाही कारण आपण जर इथे पाहिलं तर एलकुदे सगळं इथून खूपच गाव जवळ आहे आणि तुम्हाला त्यांना नक्कीच या ठिकाणी सोनाली संघाला पराभूत करायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी हवाई मार्गाने तुम्हाला प्रवास करावा लागेल. अर्थात चौकार षटकारची आतिषबाजी इथे मात्र करावी लागेल कारण टार्गेट तुमच्यापासून आता खूपच लांब जात असताना चेंज ऑफ पेस फुलटास डिलिव्हरी पंचांचा बीमरचा इशारा 1+6 एकूण 7 धावा या बोनच्या रूपाने पाहायला मिळत आहेत. षटकार अशा प्रकारची जर गोलंदाजी होत राहिली तर मात्र या 91 धावांचा पाठलाग सुद्धा या ठिकाणी केला जाऊ शकतोय आणि मात्र स्थिती थोडीशी गंभीर पाहायला मिळते आपल्या धावफलकावर कारण 41 धावा आता मात्र धावफलकार पाहायला मिळतात. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडूमध्ये आता मात्र विजयासाठी 50 धावांची अजूनही गरज आहे. फिरीट चेंडू होता परंतु या ठिकाणी चांगला चेंडू पाहायला मिळाला. पायांची हालचाल मात्र त्या ठिकाणी झाली होती परंतु बरोबर या ठिकाणी कनेक्शन मात्र पाहायला मिळाला नाही. त्या ठिकाणी कुठेतरी नितीने निष्ठवाचा श्वास मात्र त्या ठिकाणी सोडला असावा ज्याप्रमाणे थोडंसं प्रेशर त्याच्यावर आपण पाहिलं कारण अतिरिक्त चेंडू त्यांनी फेकला होता आणि त्या चेंडूवर सिक्सर सुद्धा आपण पाहिलं. त्यापर्यंत या ओव्हरमध्ये 2 षटकार पाहिले परंतु या ठिकाणी पाहणं आपण जर पाहिलं वर्चस्व पाहायला मिळतोय. इथे मात्र चेंडूचा पाठलाग केला असं वाटलं की या चेंडूवर जर तुम्ही शॉर्ट स्विंग केलं तर कदाचित पंचांना सुद्धा विचार करावा लागू शकला असता कारण खूपच उजव्या इष्टीच्या पलीकडे आपल्याला चेंडू पाहायला मिळाला होता परंतु फलंदाजाने चेंडूपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू बॅटमध्ये आपल्याला मात्र संपर्क होताना आपण ते पाहिलं. सिंगल धाव सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. तब्बल 2 गडी बाद 42. नितीन मात्र पुन्हा एकदा मार्ग शोधतोय परंतु फुलटास चेंडूची फेकी
आणि मात्र या ठिकाणी काय जबरदस्त फटका विजय वाकडेच्या बॅटमधनं पाहायला मिळतो. या शेवटचा चेंडू होता आणि त्या चेंडूवर मात्र या ठिकाणी आपल्याला षटकार पाहायला मिळाला. षटकांची समाप्ती. धावसंख्या आपण पाहू शकता धावफलकावर 2 गडी बाद 48 आणि विजयासाठी आता मात्र 6 चेंडूंमध्ये अजूनही 43 धावा इथून मात्र जोडायच्या आहेत. लगभग मिशन इम्पॉसिबल आहे, परंतु क्रिकेटचा केला आहे. क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट शक्य होत असते. परंतु नक्कीच हा सामना जर या ठिकाणी एलकुदे संघाला मात्र जर जिंकायचा असेल तर मात्र कुठेतरी गोलंदाजाकडे मात्र चूक होत असतील तर तुम्ही हा सामना जिंकू शकता. परंतु जर गोलंदाजाने या ठिकाणी 6 लिगल चेंडू जर हाताळले तर या सामन्यावर कुठेतरी एकतर्फा विजय आपल्याला पाहायला मिळू शकेल. स्वामी समर्थ सोनाली संघाचं खूपच या ठिकाणी टार्गेट उभं केलं होतं सोनाली संघाने. तब्बल 90 धावा जोडल्या होत्या फलंदाजाच्या जोरावर आणि त्या धावांचा पाठलाग करत मध्ये हा संघ आपण पाहिला एलकुदे संघ. तर पहिला चेंडू आपण पाहिला स्फेअर चेंडू पाहायला मिळाला. पंचांकडे वाईटचा इशारा आपण पाहतोय. 7 चेंडू विजयासाठी 42 धाब्यांची अजूनही गरज. गोलंदाज विशाल थोडस रनअप मध्ये चुकतोय. पंचांच्या माध्यमातून डेड बॉलचा इशारा पाहायला मिळतोय. ज्यावेळी सोनाली संघाने 90 धावा इथे मात्र उभे केल्या त्यावेळीच कुठेतरी पाड जड आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळालं आणि तेच अस्तित्व शेवटच्या क्षणापर्यंत आपण पाहिलं. इथे मात्र लिडिंग एज चेंडू हवेत आहे, परंतु शॉट थर्डमॅनला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. दरम्यान सन्मानी अनिलजी दलवी यांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. तुमचं जय बजरंग चषक 2021 मध्ये सहर्ष स्वागत आहे. जय बजरंग स्पोर्ट भावाला ए संघाच्या माध्यमातून ही साकारलेली स्पर्धा. विशाल पुन्हा एकदा इथे मात्र जबरदस्त या ठिकाणी फटका पाहायला मिळतो डीप कव्हरच्या दिशेने. खेळाडू सज्ज आहेत त्या ठिकाणी आणि मात्र कोणत्याही प्रकारचा धाव मात्र विजयने घेण्याचा प्रयत्न केला नाही, कारण विजयाला सुद्धा माहिती की आता मात्र हा सामना आपण जिंकू शकणार नाही. तर नक्कीच एखाद दुसरा मोठा फटका केला तर नक्कीच प्रेक्षकांचे मात्र नक्कीच आपण मनोरंजन करू शकतो या. आणि तशाच प्रकारचा खेळ कुठेतरी मात्र करण्याचा मात्र येणाऱ्या चेंडूमध्ये मात्र त्याच्याकडनं कदाचित आपल्याला पाहायला मिळू शकेल. एकतर्फा प्रेम आणि एकतर्फा खेळ हे कोणालाच आवडत नाही, परंतु विजय वाकडे प्रयत्न करतो या मोठे फटके खेळण्यासाठी. परंतु काय जबरदस्त रनिंग हॅट कॅच मात्र टिपली आहे सागर वनगाणे. एलकुंदे संघाला हा लागणारा तिसरा झटका विजय वाकडेच्या रूपाने फलंदाज बाद. औपचारिकता शिल्लक आहे असंच आपण आता म्हणू शकतो, कारण पूर्णपणे विजयाच्या दिशेने मात्र सोनाली संघ पूर्णपणे वाटचाल करतोय. कारण सांघिक कामगिरी या संघाची आज आपल्याला पाहायला मिळाली. पहा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न विनाशकाली प्रीतबुद्धी म्हटली जाते. या पहिल्या चेंडूला मात्र फलंदाजाने पेस करण्याचा प्रयत्न केला आणि पंतांना मात्र प्रश्न विचारला गोलंदाजाने आणि प्लम एलबी इथे मात्र पाहायला मिळते. योग्य निर्णय आपण उमेश केनी सरांच्या माध्यमातून पाहतोय आणि बॅक टू बॅक दुसरा झटका या ठिकाणी लागत असताना एलकुंदे संघाला फलंदाज बाद. तर नवीन फलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये मात्र इन होतोय. करण 2 पाऊल दूर विजयापासून स्वामी समर्थ सोनाले. खूप मोठा विजय या इथे मात्र संपादन करण्याच्या वाटेवर. इथे मात्र फटका खूप छान आहे, परंतु महेश आहेत त्या ठिकाणी. सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहतो या पायडिश लॉंगॉनच्या दिशेने धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि मात्र लगभग विजय इथे मात्र संपादन करण्याच्या तयारीमध्ये आपण पाहू शकतो. या स्वामी समर्थ सोनाली संघाला खूपच छान खेळ आज या संघाने प्रस्थापित केलं आणि इथे मात्र शॉर्ट अँड पुल जबरदस्त सक्सेसफुल फटका चेंडू आउट ऑफ द पार्क षटकार
आणि स्पर्धेच्या बाहेर जात असताना सावराई एलकुंदे संघ हार्डलक एलकुंदे हार्डलक विजय वाकडे अँड मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन स्वामी समर्थ सोनाली संघ. तर स्वामी समर्थ सोनाली संघाने सामना जिंकला आणि आपण सामन्यावरचा पुरस्कार आपण देत आहोत. नो डाऊट ज्याने काय जबरदस्त अफलातून एक जबरदस्त इनिंग केली साकारी 15 चेंडूमध्ये 28 धाबांचं योगदान दिलं आपल्या संघाला आणि तो खेळाडू आहे स्वामी समर्थ सोनाली संघाचा सतीश हरड इज द मॅन ऑफ द मॅच. आणि दोन्ही संघाच्या कॅप्टनला सुद्धा विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी लगेच यायचं आहे. सोनाली संघाचा कॅप्टन आणि शिवशक्ती लोणार संघाचा कॅप्टन आजच्या दिवसातील सेकंड लास्ट मॅच.